विद्यार्थी मित्रों हो, बी भाग 3 सत्र 5 पेपर क्रमांक 7 DSCE1 विषय आहे साहित्य विचार आणि या प्रकरण दुसऱ्यामधील आपण काल 4 प्रयोजनांचा आढावा घेतलेला आहे। आज आपण 5व्या प्रयोजनांचा विचार करणार आहोत। आत्माविष्कार हे प्रयोजन आहे। वाङ्मय वाचनातून वाचकाला जसे काही जाणून घ्यायचे असते त्याप्रमाणे आपल्याला जीवन कसे कळले आणि त्याचा आपल्याला मिळालेला जो आस्वाद आहे तो इतरांना मिळावा या हेतूने कवी वा लेखक लेखनास प्रवृत्त होतात आणि यालाच आत्माविष्कार असं म्हटलं जातं। लेखक किंवा वाचक कवी वा लेखक लेखनास प्रवृत्त होतो आहे आणि त्याच्या प्रवृत्त होण्याला आत्माविष्कार असं म्हणतात। थोडक्यात आत्माविष्कार म्हणजे स्वतःच्या भावनांचा, अनुभवांचा अथवा विचारांचा आविष्कार होय। आत्माविष्कार म्हणजे स्वतःच्या भावनांचा, अनुभवांचा अथवा विचारांचा आविष्कार आहे आणि त्याला आत्माविष्कार असं म्हटलं जातं। संत कवींनी अभंगाच्या द्वारे आपल्या भावभक्ती भावनेचा आविष्कार केला। म्हणजेच आत्मलेखनात्मक जे काव्य आहे ते काव्य अशा संतांनी अभंगाच्या द्वारे लिहिण्याचा प्रयत्न केला, त्यालाच देखील आत्माविष्कार असं म्हणता येईल। संत कवींना जसा अभंग ओवींचा आधार घेतला, संत कवींनी जसा अभंग ओवीचा आधार घेतला तसा अर्वाचीन कवींनी मनात निर्माण झालेल्या भावना प्रणयगीत जी आहे त्या प्रणयगीतामधून व्यक्त केला। आत्माविष्काराचा प्रमुख भाग म्हणजे भावनेची अभिव्यक्ती। भावना व विचार प्रकटीकरणाबरोबरच काव्यामध्ये जीवनविषयक तत्वज्ञान देखील प्रकट होताना दिसत आहे। नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, हा नामदेवांचा मनापासून उत्कट उद्गार आहे आणि या उत्कट उद्गारामध्ये आपल्याला असं दिसतं आहे, या ठिकाणी असं दिसतं आहे की ज्ञानदेवी ग्रंथाचे महत्त्व नामदेवांनी उच्चारलं आहे। या ग्रंथामधून ज्ञानदेवीतील एक तरी ओवी वाचावी अशा प्रकारचा फक्त उपदेश हा नामदेवांना करायचा नाही, तर या ओवीतील अनुभवावी या शब्दातून नामदेवांनी ज्ञानदेवीचा घेतलेला अनुभव जो आहे तो अनुभव या ठिकाणी महत्त्वाचा आहे। कुसुमाग्रजांची गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार ही कविता जी आहे, ही कविता कवीच्या व रसिकांच्या मनातील सेल्फ एक्सप्रेशन जागवणारी एक उत्कट अशा प्रकारची कविता म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। त्यानंतर 6वं प्रयोजन आहे जिज्ञासा पूर्ती। पलायनवाद किंवा स्वप्नरंजन या दोन्ही प्रयोजनापेक्षा एक अधिक महत्त्वाचं आणि खरं प्रयोजन म्हणजे या ठिकाणी जिज्ञासा पूर्ती हे जे प्रयोजन आहे ते प्रयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे। तसं पाहिलं तर सारं वाङ्मयच या प्रवृत्तीमधून निर्माण होते आणि वाचलंही जातं। मनुष्य प्राण्याला आपल्याखेरीज इतर मनुष्याविषयी जबरदस्त अशा प्रकारची जिज्ञासा असते। त्याची गुपिते काय असतात हे समजून घेण्याची त्याच विशेष अशा प्रकारची उत्सुकता असते आणि या जिज्ञासेपोटी वाचक साहित्याचं जे वाचन आहे ते साहित्याचं वाचन करीत असतो। एखादा रसमर्मज्ञ हा नवीन कोणता प्रश्न चर्चेला आहे अशी विचारणा एखाद्या कलाकृती संदर्भात करीत असतो आणि याचं मुख्य कारण जे आहे ते त्या कलाकृतीपासून काहीतरी नवीन मिळत आहे
ललित वाङ्मयाची सर्वात मोठी उपयुक्तता हीच आहे. तसेच लेखकही आपल्या साहित्य लेखनाचा हेतू वाचकाने नवीन काहीतरी ज्ञान प्राप्त करून घ्यावे असाच तो दावा करतो. म्हणजेच साहित्य लेखनाने लेखकाचाही काही एक जी जिज्ञासापूर्ती आहे ती जिज्ञासापूर्ती देखील इथं होते आहे. म्हणून वाचक व लेखक या दोघांनाही किंवा या दोघांच्याही दृष्टीनं हे प्रयोजन जे आहे ते खरे असले तरी ते वाचकनिष्ठ अशा प्रकारचं प्रयोजन आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर 7वं प्रयोजन आहे जीवनानुभूती. जीवनानुभूती या प्रयोजनांचा विचार करत असताना लेखक आणि वाचक या दोघांच्या दृष्टीनं जीवनानुभूती हे काव्याचं महत्त्वाचं अशा प्रकारचं प्रयोजन मानता येईल. ललित वाङ्मयाचे परिशीलन करीत असताना आपणास सातत्यानं काही ना काही जाणवत असतं. आणखी त्यातून कोणता तरी विशिष्ट असा जीवनानुभव आपल्यासमोर साकार होत असतो. तर या साकार होण्याला किंवा त्यालाच जीवनानुभूती असं म्हणता येईल. हे जसे वाचकाच्या दृष्टीने महत्त्वाचं तसंच ते लेखकाच्या दृष्टीने देखील जीवनानुभूती काव्य प्रयोजन महत्त्वाचं अशा प्रकारचं आहे. कारण कोणताही लेखक आपल्या कलाकृतीची निर्मिती करीत असताना त्याचा जीवनानुभवच तेथे महत्त्वाचा ठरतो. कोणत्याही कलाकृतीचा अस्सलपणा त्याच्या परिणामकारक जीवनानुभूतीवरच अवलंबून असतो. अशा जीवनानुभूतीचं चित्रण करताना लेखकाला एक प्रकारचे समाधान जे आहे आत्मिक अशा प्रकारचं जे समाधान म्हणतो ते समाधान त्या ठिकाणी त्याला लाभतं, त्याला आनंद होत असतो. म्हणून जीवनानुभव हे महत्त्वाचं काव्य प्रयोजन आहे. वाल कुलकर्णी यांनी हे प्रयोजन मांडून त्याचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण देखील या ठिकाणी त्याने अतिशय सुंदर पद्धतीनं केलेलं आपल्याला दिसतं आहे. त्यानंतर 8वं प्रयोजन आहे इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन. इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन या प्रयोजनाचा विचार करताना पलायनवादाची दुसरी बाजू म्हणजे इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन होय. पलायनवादाची दुसरी बाजू यालाच इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन असं म्हटलं जातं. पलायनवादाचे स्वरूप अभावरूप आहे, तर इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन याचे जे स्वरूप आहे ते कसं आहे भावरूप अशा प्रकारचं त्याचं स्वरूप आहे. मानवाच्या इच्छा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. काही शिष्ट म्हणजे काय तर सभ्य असतात, तर काही अशिष्ट म्हणजे असभ्य अशा प्रकारच्या काही इच्छा मानवाच्या या ठिकाणी असतात. आणि या सर्व इच्छा दैनंदिन जीवनात पूर्तता त्याची होत नाही, पूर्ण करून घेता येत नसल्यामुळे मानव जो आहे तो मानव व्यथित होतो आणि त्याची पूर्तता करण्यासाठी तो साहित्याकडं अर्थात वाङ्मय वाचनाकडे वळतो. याचं उदाहरण आपल्याला असं पाहता येईल की प्रत्यक्ष जीवनात ग्राम सुधारणा करणे, तरुण तरुणीचे प्रेम जे आहे ते प्रेम साकार होणे, आदर्श निर्माण करणे या गोष्टी फार कठीण असतात. म्हणजे याला फार वेळ जातो. त्या तात्काळ होणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टी नाहीत, पण साहित्यात मात्र हे शक्य झालेलं चित्रण पाहायला मिळतं आहे. दैनंदिन जीवनातील व्यवहारात अपूर्ण राहिलेल्या या इच्छापूर्तीसाठीच लेखक व वाचक दोघेही साहित्याकडं वळतात. इंग्रजीमध्ये याला डे ड्रीमिंग म्हणजे दिवास्वप्न, डे ड्रीमिंग म्हणजे दिवास्वप्न असे म्हणतात. वास्तवास विरोधी अथवा आदर्शवाद किंवा ध्येयवाद या स्वप्नदर्शी स्वभावातूनच निर्माण होते. म्हणून इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन हे जे प्रयोजन आहे ते पाश्चात्यांनी या प्रकारचं प्रयोजन सांगितलं आहे. हे प्रयोजन भरत या पौर्वात्य साहित्य विशारदाने सांगितलेलं सांत्वन या प्रयोजनाशी जवळचं अशा प्रकारचं हे प्रयोजन आहे. त्यानंतर 9वं प्रयोजन आहे पलायनवाद. पलायनवाद हे काहीसे अभावरूप असलेले काव्य प्रयोजन पाश्चात्यांनी सांगितलं.
इस्किपिझम असे म्हणतात. म्हणजे मानवी जीवनामध्ये आपल्याला दुःख जे आहे ते अनंत अडचणींनी संकटे वाट्याला येत असतात आणि यातून मार्ग काढण्यासाठी व निराळ्या अशा प्रकारच्या वातावरणामध्ये जाऊन स्वतःच विसरण्यासाठी माणूस हा साहित्याचा आधार प्रामुख्यानं घेत असतो. दैनंदिन जीवनातील दुःखातून पळ काढून सुख प्राप्त करून घ्यावं म्हणून आपण साहित्याकडे वळतो. तेवढाच आपल्या जीवनाला त्यातून विरंगुळा जो आहे तो विरंगुळा देखील मिळतो आहे. वास्तव जीवनापासून पळ काढण्याच्या या वृत्तीला पलायनवाद असे पाश्चात्यांनी म्हटलं आहे. रोजच्या जीवनापासून दूर जाऊन कल्पनासृष्टी जी आहे ती कल्पनासृष्टी उभारून त्या कल्पित सृष्टीत धुंद व्हावे. प्रत्यक्ष जीवनापासून साहित्य लेखनाच्या माध्यमातून पळ काढता येतो. पलायनवाद हे लेखकाच्या दृष्टीनं साहित्य निर्मितीमागील प्रयोजन होऊ शकेल असे पाश्चात्यांचं मत देखील इथं आहे. पण खरे साहित्य हे जीवनापासून पळ काढायला शिकवित नाही, हे इथं महत्त्वाचं आहे. खरं जे साहित्य आहे ते खरं साहित्य कधीही जीवनापासून पळ काढायला शिकवत नाही, तर जीवनाचे आव्हान स्वीकारायला ते प्रवृत्त करतं. आणि हे आपण लक्षात घेतल्यानंतर लेखक यासाठी साहित्याची निर्मिती करतो हे म्हणणे फारसे ग्राह्य मानावे असं वाटत नाही. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण प्रयोजन म्हणजे काय, तसेच काही जी 9 प्रयोजनं आहेत त्या प्रयोजनांचा या ठिकाणी आपण आढावा घेतलेला आहे, परामर्श घेतलेला आहे. धन्यवाद.